श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण अशा भयंकर प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत की त्या त्रासाने आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला योग्य इलाज होत नाही. आपल्यावर अशी प्रक्रिया केली जाते की त्याचा त्रास आपल्यालाच नाही तर संपूर्ण कुटुंबियाला भोगावा लागतो. या समस्येवर वेळीच इलाज केला नाही तर होत्याचं नव्हतं होऊन जातं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणता आहे तो त्रास जाणून घेण्यापूर्वी या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जा. मंडळी, तांत्रिक क्षेत्रामध्ये आपल्याला जेवणामधून, खाण्यामधून, एखाद्या पदार्थामधून ती वस्तू टाकली जाते आणि आपल्याला नकळत जाणून बुजून खाऊ घातली जाते. या प्रक्रियेमध्ये वशीकरण क्रिया आणि दुसरी म्हणजे मारण क्रिया. मंडळी, जेवणातून खायला दिले जाते म्हणजेच काय? यामध्ये एखादी विशिष्ट गोष्ट असू शकते, जसं की अंगारा, गुलाल किंवा एखादी सफेद मिठाईतून ही गोष्ट तुम्हाला खाऊ घातली जाते. ही वस्तू अगोदर तांत्रिकाकडून मंत्र तंत्र करून मग पीडित व्यक्तीला खायला दिली जाते. त्यानंतर पीडित व्यक्तीला त्रास हळूहळू व्हायला सुरुवात होते. तर मंडळी, अशा बाधित व्यक्तींना झालेली क्रिया, लक्षणे काय आहेत किंवा जर ही क्रिया तुमच्यावर झाली तर तुम्ही कसे ओळखाल? तर त्यासाठी काही सिद्ध झालेली लक्षणे येथे मी तुम्हाला सांगते. मग तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर ही क्रिया केली आहे की नाही. मंडळी, तुम्हाला खाऊ घालणारी व्यक्ती दूरचे नसून तुमच्या जवळचेच असतात. दूरच्या लोकांना तुमच्याबद्दल काही घेणं देणं नसतं. तुमची प्रियकर, तुमची बायको किंवा नवरा किंवा तुमच्या जवळचे नातेवाईक. त्यातील पहिला प्रकार म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण वशीकरण करतो. तेव्हा त्या व्यक्तीने आपले ऐकले पाहिजे. आपल्या मुठीत हा व्यक्ती राहिला पाहिजे. त्याचा त्रास आपल्याला काही होत नाही, पण आपण त्याच्या ताब्यात जातो, बस एवढंच असतं. मंडळी, दुसरी क्रिया म्हणजे मारण क्रिया. ही क्रिया खूपच भयानक आहे. त्याची लक्षणे बघूया. ज्या व्यक्तीला हळूहळू आजारपण जडलेले असते, सतत आजारी पडणे होय. या आजारातून असे घडते की ती खूप आजारी पडून ती व्यक्ती मरण पावते किंवा तिचा अपघात होऊन ती मरण पावते. मंडळी, ही जी क्रिया आहे ती जेवणामधून आपल्याला घातली जाते आणि ती लवकर देवऋषींना सुद्धा कळत नाही. सर्व प्रकारच्या गोळ्या औषधं घेऊन सुद्धा फरक पडत नाही. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले तरी सुद्धा फरक पडत नाही किंवा तिचा अपघात होऊन ती मरण पावते. मंडळी, ही जी क्रिया आहे ती जेवणामधून आपल्याला घातली जाते आणि ती लवकर देवऋषींना सुद्धा कळत नाही. सर्व प्रकारच्या गोळ्या औषध घेऊन सुद्धा फरक पडत नाही. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले तरी सुद्धा फरक पडत नाही. असं समजावं की तुम्हाला कुणीतरी बाधित केलेलं आहे. मग त्या व्यक्तीला हळूहळू त्या व्यक्तीची तब्येत खालावली जाते. काही केलं तरी तिची तब्येत बरी होत नाही. यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे सतत पोट दुखणे. पोटाला कुणीतरी आवळावं असं वाटणे. सगळ्या गोळ्या औषध टेस्ट करून सुद्धा हा पोटाचा आजार बरा होत नाही. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी करून सुद्धा पोट बरे होत नाही. कारण जेव्हा तुम्हाला बाधित केलेलं असतं तेव्हा ती जी शक्ती आहे ती पूर्णपणे पोटामध्ये पसरलेली असते आणि तिचं कार्य कंटिन्यू चालू असतं. जर एखाद्या देवाचा प्रसाद किंवा अंगारा घेतो, डॉक्टरांचे भरपूर इलाज केले तरी सुद्धा फरक पडत नाही. म्हणून आपण काही बाहेरचे इलाज करतो. त्यामध्ये एखादी उदी दिली जाते, पाण्यात घालून एखादी पावडर दिली जाते. ती आपण खाल्लं किंवा पिलं तर आपल्याला अजून भयंकर त्रास होतो. कारण तिची वाईट शक्ती बाधित व्यक्तीच्या पोटामध्ये अगोदरच स्थान करून बसलेली असते. या प्रकारामध्ये असं सुद्धा घडतं की ती जी व्यक्ती बाहेरून फ्रेश असते,
चांगले टवटवीत दिसत असले तरी आतून पूर्णपणे पोखरली गेलेली असते. या प्रकारामध्ये अशी सुद्धा लक्षणे आहेत की एखाद्या व्यक्तीला खूप सारी भूक लागते. सारखं खाऊन सुद्धा तिला सारखं असं काही ना काही खावंसं असं वाटतं आणि तरीसुद्धा तिचं मन भरत नाही आणि तिची भूकसुद्धा मिटत नाही. यामध्ये अजून सुद्धा एक प्रकार म्हणजे पोटामध्ये अशी काहीतरी वस्तू आहे असं बाधित व्यक्तीला जाणवतं. सगळे टेस्ट करून सुद्धा ती व्यक्ती बरी होत नाही. मग ती व्यक्ती झिजून मरण सुद्धा पावते. तर मंडळी, अशी लक्षणं जर तुम्हाला असेल तर तुम्ही चांगल्या दुसऱ्यांना अनुभव आलेल्या अशा तांत्रिकाकडून धाव घ्या. तुमचा इलाज करा. कारण सगळे रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा तुमचा आजार बरा होत नाही याचा अर्थ असा की तुम्हाला कोणीतरी करणी बाधा केली आहे. तुम्ही विचार करा, डॉक्टरांना कुठलाच आजार तुमच्या शरीरामध्ये दिसत नाही तरीसुद्धा तुमचं दुखत आहे, तुम्हाला त्रास होत आहे. डॉक्टर तरी कोणत्या आजारावर गोळ्या औषध देतील बरं? तर भक्तांनो, जास्त वेळ घालत बसण्यापेक्षा जाणकार व्यक्तीकडून याचा इलाज करून घ्या. हा एकमेव पर्याय आहे. तर मंडळी, ही होती खाण्यामधून आपल्याला त्रास देणारी काही माहिती. मंडळी, यामधून सावधगिरी पाळण्यासाठी तुम्हाला एक सावधगिरीचा उपाय सांगते. एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये किंवा आपल्याला कुठेतरी भेटली आणि ती आपल्याला पांढरा प्रसाद देत आहे, म्हणजे पांढरी मिठाई, आणि ती आपल्याला खूप सारा आग्रह करत आहे आणि तो दिवस म्हणजे अमावास्या किंवा पौर्णिमेचा असेल, तर आपण कितीही नाही म्हटलं तरी आग्रहच करत असेल तर सावधगिरी बाळगा. तर ही होती मंडळी खाण्यामधून आपल्याला त्रास देणारी काही माहिती. मंडळी, यामधून सावधगिरी पाळण्यासाठी तुम्हाला एक सावधगिरीचा उपाय सांगते. एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये किंवा बाहेर भेटली आणि ती आपल्याला पांढरा प्रसाद देत आहे, म्हणजे पांढरी मिठाई, आणि ती आपल्याला खूप आग्रह करत आहे आणि तो दिवस अमावास्या किंवा पौर्णिमेचा असेल, आपण कितीही नाही म्हटलं तरी ती आग्रहच करत असेल तर सावधगिरी बाळगा. मंडळी, तुम्हाला असा त्रास होत असेल तर एक उपाय मी तुम्हाला सांगते. यामधून तुम्हाला फायदा होणार आहे, त्रास अजिबात होणार नाही. हा उपाय तुम्हाला प्रत्येक आठवड्यातल्या सोमवारी करायचा आहे. सलग 5 सोमवार हा उपाय तुम्हाला सायंकाळी 4 ते संध्याकाळी 10 वाजेच्या आतमध्येच करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला रद्दीचा एक चौकोनी कागद घ्यायचा आहे. त्यावर 3 बोटं कुंकवाचे, 3 बोटं हळदीचे ओढून घ्यायचे व 3 बोटं कोळशाचे काळे ओढावे. एक श्रीफळ घ्यायचा आहे, त्यावर शिजवलेला भात ठेवायचा आहे. दही, मीठ, थोडे लाल मिरचीचे दाणे, एक बिबा सोबत ठेवा. 18 प्रकारचे घरातील धान्य, कुठलेही 18 प्रकारचे धान्य घेतले तरी चालेल. हे सर्व पेपरमध्ये गुंडाळून घरातील कोणीही हे हातात घ्यावे आणि बाधित व्यक्तीच्या अंगावरून क्लॉकवाईज 11 वेळेस उतरून टाकावे आणि उतरताना महादेवाचे स्मरण करावे आणि हा उतारा मागे वळून न बघता व त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडावे. सलग 5 सोमवार हा उपाय करावा. 3ऱ्या-4थ्या सोमवारी तुम्हाला बरं वाटायला लागेल. पूर्ण बरे वाटल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन बाधित व्यक्तीच्या हातून 1 लोटा पाणी, बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करावे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर
एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.